निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी पळून जाते. श्रीमंत होण्यापूर्वी हे संकेत दिसतात. वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो, म्हणजे मनुष्य श्रीमंत होणार असतो, तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी निघून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो. श्रीमंत होण्याच्या अगदी अगोदर हे संकेत आपल्याला मिळतात. तसेच या शुभ संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे. हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटलं जातं. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते तिच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात. ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते शुभ संकेत आहेत. पण त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धनप्राप्तीसाठी हा व्हिडिओ 2 जणांना तरी शेअर करा. कृपया कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजेत याची माहिती देखील आम्ही दिलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते अतिशय चांगले असते. याचा अर्थ असा असतो की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. 2. सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकू आला तर जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण आहे. हे चिन्ह सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे. तसेच तुम्ही आयुष्यामध्ये काही मोठे यश मिळवू शकता. हे घरामध्ये पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते. 3. जर सकाळी तुम्हाला एखादी गाय तुमच्या दारात येऊन हंबरू लागली असे दिसते तर तुम्ही ते देवाचा आशीर्वाद समजावा. गायीला भाकरी किंवा गुळपोळी खायला देऊन निरोप द्यावा. याचा अर्थ असा आहे की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचे दार ठोठावले आहे. 4. तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून जा की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना किंवा कोणत्याही कामाला जाताना 5 दिवस दररोज कोणीतरी झाडू मारताना दिसले तर समजून जा की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे. 5. जर तुमच्या घरामध्ये मुंग्या झाल्या असतील तर हे देखील संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. तर तुम्ही मुंग्यांना पीठ आणि साखर देऊन संतुष्ट करावे. यामुळे आपलीच संपत्ती वाढत असते. तसेच सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर हे देखील पैसे येण्याचेच लक्षण आहे. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील. कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते देखील पैसे मिळण्याचेच लक्षण आहे. 6. जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते. हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे. याचा अर्थ तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात आणि तुमच्या घरी पैसा येणार आहे. 7. माचळीने पिल्लांना जन्म देणे देखील चांगले लक्षण आहे. जर तुमच्या घरी माचळीने पिल्लांना जन्म दिला तर हे चांगले लक्षण आहे. त्याचवेळी जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ते देखील तुमच्यासाठी खूप चांगले लक्षण आहे. शास्त्रांनुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंती येण्याचे लक्षण आहे. 8. घरामध्ये एकाच ठिकाणी जर तुम्हाला 3 सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते. महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठवाग करताना दिसले तर घराच्या प्रगतीचे लक्षण आहे. सणाच्या दिवशी जर तुळशीच्या रूपात सरडा दिसला तर हे लक्षण अत्यंत शुभ मानले जाते. अपार संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. 9. जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागृत होता आणि तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते. हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात. शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उठलात तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग लवकरच निघून जाऊ लागतात आणि माताराणी महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ लागतो. 10. जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले तर तुमचा दिवस बदलणार आहे. हे स्पष्ट संकेत आहे की महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अपार संपत्ती मिळते. 11. जर तुमच्या स्वप्नात सतत पिवळी किंवा लाल फुले दिसत असतील तर हे देखील धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते. स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते. हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. 12. स्वप्नात लाल साडी घातलेली स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण आहे.
13. स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते. 14. जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कावळा तोंडामध्ये काहीतरी शाकाहारी अन्न, भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला, तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत. 15. जर तुम्हाला स्वप्नामध्ये पाल दिसली तर तुम्ही हे चांगले लक्षण मानावे. स्वप्नात पाल दिसणे म्हणजे तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करेल. 16. जर तुम्हाला सकाळी उठताच शंखाचा आवाज येत असेल तर हे देखील अत्यंत चांगले लक्षण मानले जाते. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंखाचा आवाज येऊ लागला तर समजून जा की तुमचा चांगला काळ लवकरच येणार आहे. 17. तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागते. कोणत्याही कारणाशिवाय घरात अत्यंत आनंददायी आणि हलके वाटते. घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो. घरामध्ये सतत मंगलदायी घटना घडू लागतात, जसे की विवाह, धार्मिक पूजा किंवा हवन. घरातील माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते. अचानक धनप्राप्ती होऊ लागते, जसे की गुंतवणुकीत नफा मिळतो, जुनी थकबाकी अचानक मिळते. झाडांवर चिमण्यांची वसाहत होते. घराच्या आसपास हळदीसारखा पिवळा रंग दिसणे देखील खूप शुभ मानले जाते. स्वप्नामध्ये पांढरे हत्ती, साप, कमळ किंवा महिला पाणी भरताना दिसणे हे आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे. शांत समुद्र किंवा वाहते पाणी देखील चांगले मानले जाते. घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी, विशेषतः कबूतर किंवा चिमण्या, नाणे खाण्यासाठी येऊ लागतात. हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते. घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो. दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते. वारंवार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होते आणि त्यात अनुकूलता मिळते, हे देखील संपत्तीच्या वाढीचा संकेत असतो. हे संकेत जर दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच टिकवून ठेवा. यामुळे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे. शास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी हा अतिशय चांगला संकेत आहे आणि आर्थिक अडचणी दूर होतात. जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते. 20. घरातील व्यक्तींचा आहार कमी होणे किंवा घरामध्ये कमी प्रमाणात जेवण लागणे, कमी जेवणामध्येच घरातल्यांचे पोट भरणे हा देखील अतिशय शुभ संकेत असतो. यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते आणि सगळे व्यक्ती आनंदी राहतात. खाली काही धनप्राप्तीचे प्रभावी उपाय दिलेले आहेत. हे तुम्हाला धनवाढीसाठी मदत करू शकतात. 1. मुख्य दरवाजा शुभ असावा. दरवाजावर सुंदर तोरण लावा. आंब्याच्या पानांचं किंवा फुलांचं तोरण लावा. दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ ही चिन्हे काढा. रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे लक्ष्मीचा वास होतो. उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे. उत्तर ही दिशा कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला जड वस्तू ठेवू नयेत, कारण यामुळे धनप्रवाह अडतो. तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तरेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा. तिजोरीमध्ये लाल कापड अंथरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा. यामुळे धनामध्ये वाढ होते. तिजोरीजवळ किंवा तिजोरीमध्ये आरसा ठेवू नका, कारण हे अशुभ मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करा. घरामध्ये तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका. नकारात्मक ऊर्जा वाढते. दररोज घरात झाडू मारा. गंगाजल शिंपडा. संध्याकाळी घरामध्ये दिवा आणि सुगंधी अगरबत्ती लावा. तसेच वृक्ष आणि रोपे लावा. तुळशीचे रोप लावा. रोज त्याची पूजा करा. तुळस ही उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला ठेवा. मनी प्लांट किंवा प्रसुलाचे झाड ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते. घरामध्ये आरसा योग्य ठिकाणी लावा. आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी आरशासमोर ठेवू नयेत. यामुळे पैशाची गळती होते. शयनकक्षामध्ये म्हणजेच बेडरूममध्ये बेडसमोर आरसा नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. धन आकर्षण करणारे उपाय. मुख्य दरवाजावर लाल कापडात 7 गोमती चक्र बांधून ठेवा. शुक्रवारी 7 कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा. पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजलाने धुवून तिजोरीत ठेवा. तसेच घरामध्ये चांदीचा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवा. झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवू नका. दक्षिणेकडे डोके करून झोपा. घरामध्ये पिवळ्या आणि लाल रंगाचा प्रकाश वापरा. या रंगांमुळे समृद्धी वाढते. दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी घरामध्ये दिवे लावावेत. यामुळे आर्थिक वृद्धी होते. शनिवारी करायचे विशेष उपाय. शनिवारी काळे तीळ आणि सरसोच्या तेलाचे दान करा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि 7 वेळा प्रदक्षिणा घाला.
तसेच कबुतरांना धान्य द्या, मुंग्यांना साखर मिठाचे मिश्रण द्या. जर या वास्तुशास्त्राच्या उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केला तर घरामध्ये धन आणि समृद्धी कायम राहते, गरिबी फिरकत देखील नाही. ही सर्व माहिती सार्वजनिक हेतू लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धा आणि विश्वासानुसार ज्योतिष आणि धर्मातील उपाय आणि हे संकेत वापरून पहा. व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला सल्ला देणे आहे. आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आईचा जयघोष करा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.